तर हॅलो गाईज अँड गुड मॉर्निंग. आज आपलं डे 3 ट्रिपचं. इथं भैया लोक मासेमारीसाठी पाण्यात उतरलेत. तर झालेलो आहेत रेडी आपण. आजचं हे आउटफिट आहे माझं. तर सुरू करूयात डे 3. आणि काल मी त्यांना बोललं हॉटेलवाल्यांना की आम्हाला 1 दिवसाची बुकिंग कॅन्सल करायची आहे. तर ते झालं आहे आपलं काम. तर आपण आता निघूयात नॉर्थ गोवाकडे. इकडं काहीच नाही आहे, हे एक व्ह्यू सोडलं तर. आणि हॉटेल तसं ठीक आहे, पण आजूबाजूला थोडं एन्व्हायरमेंट बरोबर नाही, म्हणजे वास वगैरे येते त्यामुळं. नाही तर बाकी रिसॉर्ट एक नंबर आहे, ह्यांचं फूड पण एक नंबर आहे. नॉर्थ गोवा एक्सप्लोर करायचं आहे आज आणि उद्या. आणि परवा दिवशी आपलं ट्रिप एंड होणार आहे. इकडे काय खास एवढं आम्हाला भेटलं नाही बघायला, तर नॉर्थ गोवा एक्सप्लोर करूयात आपण. तर चला सुरू करूयात आजचा दिवस. ह्या बोटवाल्याला इथं जास्त मासे भेटतात वाटतं. काल पण इथंच थांबलं होतं, आज पण इथंच थांबलं. तिथंच थांबते, लोक पण तिथंच आहेत का त्यांचा एरिया आहे. ह्या ब्रेकफास्ट करून मग चेकआउट करूयात आपण रूम. आलू पराठा मागवलायत आपण ब्रेकफास्टला. सो वाजलेले आहेत 10 सकाळचे. आणि ब्रेकफास्ट झालं माझं आणि आम्ही आता निघतो चेकआउट करून 15 मिनटात. तर भेटूयात आता डायरेक्ट नॉर्थ गोवा एंटर केल्यानंतर. थोडं फास्ट जाऊयात. इथं आजूबाजूला हे पाण्याचं थोडं वास येतं आहे, या साईडचं येत नाही, पण जे हॉटेलच्या पार्किंगच्या साईडला आहे तिकडून भरपूर घाण वास येते. ते थांबलेलं पाणी आहे, हे थोडं वाहतं पाणी आहे. आणि हे सगळे मासेमारी करणाऱ्यांचे अड्डे आहेत हे. तर चला मग निघूयात आपण, आपली जर्नी कंटिन्यू करूयात. टाइम टू से गुड बाय टू दिस रूम. वी आर लिव्हिंग नाव. तर लगेच ठेवूयात आणि निघूयात आपण नॉर्थ गोवाकडे. ह्या रोडला उद्यापासून मिस करणार आम्ही आणि ह्या वासाला. ह्या व्ह्यूला नॉर्थ साईडला आपल्याला आता एवढे डोंगर दिसत नाहीत, म्हणजे सगळ्या सिटीज आहेत तिकडं. तर आत्तापर्यंत आज 2 दिवसात आपलं 534 किलोमीटर्स झालं आहे. डेली ओडोमीटर 0 करायचं राहिलं, तर आत्ता केलं मी ते. टोटल घरापासून 534 किलोमीटर सगळे इथे बीच वगैरे फिरून. तर हे रोड आहे, हे कॅव्हेलोजिम बीचला जाते, जे आपण रात्री गेलो होतो. तर रात्री हे स्पॉट मस्त वाटलं आम्हाला, पण अंधारात काय दिसत नसल्यामुळे आता जाताना जस्ट रोड इथंच दिसला. थांबून थोडं व्ह्यू एन्जॉय करावं म्हणून आलो होतो आम्ही इकडं. तर इथलं तुम्हाला व्ह्यू दाखवतो. एक नंबर व्ह्यू आहे. ह्या साईडला पण माउंटन्सचं व्ह्यू येते जबरदस्त एकदम.
काहीच नाही करत. तर खूप वेळ आपण रील शूट केलं. आता थोडं गाडी टर्न घेऊन अजून एक शॉट काढायला त्याला तिथे थांबवलंय रीलसाठी. तर भावाने एक कांड केलंय, त्याचा आयफोनचा चार्जर तिथंच ठेवला त्याने. मग ते आता चार्जर आणण्यासाठी पुन्हा रिटर्न जावं लागेल. आणि बरं झालं आम्ही जास्त लांब गेलो नाही, तर थोडं थांबलो, त्यामुळे आपल्याला रिटर्न जास्त लांब नाही जावं लागलं. नाहीतर नॉर्थला पोचलो असतो आणि फोन आला असता तर मग राहू दे चार्जर म्हणावं लागलं असतं. कारण 1-1.5 तास लागतंय नॉर्थपासून साऊथला यायला. डिस्टन्स कमीच आहे, पण घाटचे रोड असल्यामुळं थोडे सिंगल लेन्स असल्यामुळे टाइम लागतो आपला. तर तिथंच त्याला थांबवलं. तर त्याला घ्यायला रिव्हर्स जाऊया. तर पुन्हा ते मच्छी मार्केटमध्ये वास घ्यायला जावं लागेल आपल्याला. फक्त आणि फक्त ह्याच्या चार्जरसाठी पुन्हा वास घ्यायला जावं लागणार. आता गाडी मी 2-3 किलोमीटर ते तिथलं वास, आपलं काचा बंद असतील तरी थोडं वास आतमध्ये राहत असतं. एसीतून जरी ते आपण इनसाइड एअर चालू केलं असेल तरी पण ते बाहेरचं वास थोडं येऊन बसतंय. म्हणून आम्ही 2-3 किलोमीटर काच खाली ठेवून आलो होतो की गाडी पूर्ण स्वच्छ व्हावी आणि ते दुर्गंधमुक्त व्हावं गाडीतून. पण नशिबात अजून वास आजच्या दिवशी तरी आहेच आहे असं समजलं मला. कारण आता इथून पुन्हा रिटर्न जावं लागलं. इथून 6 किलोमीटर आहे. 6 किलोमीटरला 20 मिनिट लागतात. चला तर आम्ही फुल स्पीड 5व्या गिअरमध्ये नाक बंद करून जाऊन आलो. आता पुन्हा सगळे खिडक्या उघड्या ठेवल्या. अजून 1-2-3 किलोमीटर असंच ठेवावं लागेल आपल्याला आता. या चार्जरमुळे जावं लागलं परत. तर मला सवय नेहमीप्रमाणे FM लावायची. आणि इथं पण 92.7 लावलं होतं. तर हे सगळे कोकणी भाषामध्ये यायला लागलं आहे. म्हणजे लोकल रेडिओ स्टेशन पण आहे इथं गोवाचं. मराठी बोलायला मराठी नाही, ते नीट आहे, कोकणी भाषा आहे ती. कुठले दुसरी आहे, कोकण भाषा मराठी सारखं असते. तर लागलं आपण हायवेला. भरपूर गाड्या भेटायला लागल्या आता आपल्याला. पण टुरिस्टची गाड्या थोड्या कमी असतात कारण आज मंडे. तर इथं पणजी 35 किलोमीटर दाखवलं आपल्याला. पणजीकडेच जायचं आता. तर गोव्यात आम्हाला लागलेलं पहिलं सिग्नल हे ग्रीन लाईट. खतरनाक रोडला घेऊन आले गुगल आम्हाला. लालच दाखवायला लागले. बापरे, इथपर्यंत लहानच आहे सगळं. 10 मीटर 100 मीटर पर्यंत 200 मीटर. तर समोर मुन्नाबाई गाडी चालली. मुन्नाबाईची गाडी. अजून आपलं डेस्टिनेशन 34 किलोमीटर आहे. तिथं जाईपर्यंत काय काय दिसते आम्हाला काय माहित. बनवी आहे का काय माहिती. पण हे कुठला एरिया माहीत नाही. सगळेजण ट्रॉफिक फॉलो करायलेत. आम्ही चुकून ट्रॉफिक तोडत होतो. आम्हाला वाटलं बस पॅसेंजर घ्यायला थांबले.
अबे ते रिकॉर्ड करते काय भारी केलं यार. जाऊ दे बंद कर. हे काय मॉल आहे का हे शॉपिंग कॉम्प्लेक्स. तर हे मुंबई गोवा हायवे ना मेन. हे कलेक्टर ऑफिस गोवाचं साऊथ गोवाचं. म्हणजे अजून आपण साऊथ गोवामध्येच आहे का. मी म्हणा लागलो नॉर्थ गोवाला का आलो काय. म्हणजे आपणच तिकडं राहणार होतो. साऊथ गोवाला पण सिटी आहे मग इथं. जाऊ दे आपण नॉर्थला जाऊ. काकास का करायला काकाला वाळायचं आहे. हॉस्पिको साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. हां हॉस्पिटल आहे मडगाव. तर लागलोय आपण आता कुठल्या तरी हायवेला. पणजी बायपास रोड. सिग्नलला थांबलो. त्या गाडीतनं पाणी सांडायला लागलं. बहुतेक त्यात मासे आहेत. आपण माशापासून लांब लांब पळालो आणि आपल्या मागे मासे यायला लागले. सिग्नल सुटलं तरी आमची लाईन सुटे नाही. शेजारच्या लाईनची 15 गाड्या गेली. मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो नहीं ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार मजाक हो रहा है. मस्त आहेत बघ रोड गोवामध्ये. एक्सप्रेसवेला आल्यासारखं वाटलंय. हे बघ बघ बे काय नजारे. दिल गार्डन गार्डन हो गया भाई. गाड्या काय हायवे लागल्यानंतर 150-200 स्पीडने चालले की. आपण पण 50ची स्पीड नाही आता. हां 50ची स्पीड आहे. घंटा 50 80ची स्पीड आहे. 80 150 कुठे 100 आहे. सापासारखं इकडून तिकडून इकडं करायचं रोड आहे. किती किलोमीटर दाखवतोय अजून. 11 किलोमीटर. आलो जवळ आलो आपण. टर्न आहे 17 किलोमीटर. अरे तिकडे आहे की तिकडे. आपण असं आता टर्न घेऊन तिकडे जाणार आहे. लेन सोडून चालली आपली गाडी. मजा आहे रे बिडू. त्यांना रात्रीला लाईट लागते ना ह्यात. सोमनाथ मी इथनंच गेलो की ह्याच ब्रिज सरळ बाईकवर स्कूटीवर. हां ह्या रोडला बाईक अलाउड आहे. बाईक एक पण दिसलं नाही. स्कूटी बाईक आहेत की तिथं. चला मजा संपली. ग्लासवर घेतलो. काय गरमी आहे बाहेर. MID मध्ये 37 दाखवायला पण 37 पेक्षा जास्त आहे. 2च मिनिट हात बाहेर काढलो तर हात जळजळ करायला लागला. खरंच चेष्टा नाही. सगळे रिसॉर्ट आहेत बघ. ते तिकडं बिग डॅडी कसिनो. आकाशवाणी म्हणजे रेडिओ. राऊंड दाखवायला. हां परत जायचं असं. Exit the roundabout onto Major District Road 3. Continue on Major District Road 3 for 2 kilometers.
आपण 2 हॉटेल शॉर्टलिस्ट केले होते, त्यातले एक बघितलं होता, दुसऱ्या हॉटेलकडे चाललो आहे, ते चेक करणार आहे आता. हे औकात से बाहेर आहे थोडं. ह्या रोडने लय फिरलो मी एकेकाळी जेव्हा आलेलं तर. गोवा हेअर कटिंग सलून. तर हे मिरामार बीच आणि इथं भरपूर मूवीचे शूटिंग देखील झालेले आहेत. फेमस आहे हे चौक. स्ट्रेटच आहे, पुढे ट्रॅफिक आहे. हे काय दिसायला लागली की ट्रॉफिक. बघ इथं ह्या मिरामार बीचला की नाही स्टार्टिंगला जिओ आलं की जिओ बे जेव्हा मार्केटमध्ये आलं ना इथं जिओवाल्यांचं वायफाय होते ह्या बीचला. मग ते यूज केलं तर मी. कॉलेजची ट्रिप आली होती त्या टाईमला. डेटा एवढं हे नव्हतं, स्वस्त नव्हतं कुठल्या पण कंपनीचं. मग इथे जिओचं फ्री वायफाय आहे म्हणून मला ते जेव्हा वायफाय उघडलं तेव्हा कळलं. फर्स्ट टाइम इथं यूज केलं मी ते जिओचं. मागं अर्धा किलोमीटरपासून रांगच रांग गाड्यांची. आता फील यायला लागले गोवाची. बडवा मॅन स्पॉटेड. वे लाईन संपती का नाही. बरं झालं आपण ह्या साईडला आहे, त्या साईडला नाही. येताना नव्हती की पण येताना एवढं कुठं थांबलो आपण. तिथं मागं काहीच नाही. आपण कुठं टर्न घेतला त्या चौकात खाली तिथनंही असलं ट्रॅफिक लागलं. कुठलं बीच होतं काय माहिती, कुठलं तरी बीच होतं. हो हो पूर्ण कवर्ड आहे. इथं टेम्परेचर 35 आहे, बाकीकडे 38 होतं. फक्त ह्या झाडामुळे 3 डिग्री कमी आहे. तर हे बिग डॅडी कसिनो आणि हे मॅजेस्टिक प्राईड, डेल्टेन रॉयल. आपल्याला तिन्हीपैकी एका क्रूजला जायचं आहे. विसरला का तो? सगळे क्रूज इथंच आहेत. 4-5 आहेत. हा तर हे वरचं पूल आपण मगाशी गेलेलं ते बहुतेक डायरेक्ट एक्सप्रेस वे समृद्धी महामार्गासारखं. हॉटेलचं नाव साले 59. या कॅमेरा झूमचा ऑप्शन नाही. नॅवे क्लिअर प्राईड बंद आहे बहुतेक सगळं. नाव नीट ठेवलं नाही म्हणून चालेल. A few moments later. तर रूम नंबर 327 आपलं. तर हे रूम आहे. तर तुम्हाला सगळ्यात पहिला रूमचा व्ह्यू दाखवतो मी. तर हे आपली रूम आहे जे आपण बुक केलं. बंद करूया त्याला, बाहेर खूप टेम्परेचर जास्त आहे. हे सोफा, हे बेड आपला, हे माझा मित्र, हे मी, हे वॉशरूम, शॉवर, साईडला टॉयलेट. दिस इज अगेन मी. तर मस्त असं रूम आहे. होम फॉर 1 डे. उद्या ह्याच्यापेक्षा तगडे ठिकाणी जाणार आहे आम्ही. काय माहित अजून जातो का नाही. आताच रील नको करायला. आत्ताच म्हणजे काय सरप्राईज. 24 तासाचं
गॅप. काम सांगतायत ते 1 दिवस एक्स्ट्रा पण राहू शकतो आम्ही, कारण की आजचा दिवस वाया गेला असं आजचा वाटलं दिवस वाया गेलाय. वाजले 2:24. आपल्याला रूम बुक करून रूम मध्ये यायला पण असतो फिरायला. तर त्या एका हॉटेलमध्ये आमचं वेळ वाया गेला. खूप टाइमपास केलाय त्यांनी. तर आता मी लंचसाठी आपला मेन्यू कार्ड बघत होतो. पडली मेन्यू कार्ड मधले रेट बघून. तर मेन्यू कार्डचे रेट बघून 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. तर हे पुरी भाजी 600 रुपये, लस्सी 600 रुपये, अजून काय काय इथं दाल मखनी 450. 450 मध्ये आम्ही 7 जण जेवण करतो. तर हे रेट बघून माझं पोट भरलंय आता. परवडत नाही खरंच. एवढ्या महागड्या हॉटेलमध्ये महागच असणार. 5 स्टार हॉटेल आहे. 5 स्टार आहे त्यामुळं, पण व्ह्यू 1 नंबर आहे इथला. A few moments later. कालपासून बीचवर जायचं म्हणत होतो. फायनली आज बीचमध्ये आलो होतो मी. सनसेटचा खूप प्रयत्न कराल तो बघायचा, लेकिन भेटत नव्हतं कुठंच. फायनली आम्हाला सनसेट भेटला इथं बीच. कोणचं बीच आहे? मिरामार बीच. मिरामार बीचवर फायनली आम्हाला इथं सनसेट बघायला भेटलं, जे आम्हाला काल बघायला भेटलं नव्हतं. आजच आम्ही आलो टाइमपाससाठी इकडं आणि आम्हाला बघायला खरं आपल्याला गोवाला आज आलेली फिलिंग घ्यायला लागली. काल 2 दिवस ते साऊथ गोवामध्ये जाऊन अडकलो होतो. लय खराब. आणि इकडे शांत बीच आहे. खूप लोक पण खूप आहेत तिकडे. इकडं पण खूप आहेत लोक. साऊथ गोवामध्ये एक माशी पण नव्हती मारायला. तर आज थोडं फील येत आहे गोवाचं. आणि आम्हाला धमाल मूवीमध्ये जे डब्ल्यूचं झाड आहे ते वाटलं नॉर्थ गोवामध्ये अशी आम्ही गेलो व्हाईट चर्च पशी, पण तिथं त्यांनी म्हटलं, कोणच म्हणलं इथं नाही आहे. ते कोणतं कुठे आहे म्हणलं त्याने? मडगावमध्ये आहे साऊथ गोवा. मी त्यांना सांगितलं 2 दिवस साऊथ गोवामध्ये फिरलो, ते नॉर्थ गोवामध्ये असेल म्हणून तिथे काही चौकशी केली नाही अजून. राहिलं ते आम्हाला बघायला असेल तर परत आम्हाला साऊथ गोवामध्ये जावं लागतं. ते आपल्या रूटला येत नाही. ते आपण रिटर्न जातो ते दुसरीकडे जाते, कारण आपण नॉर्थ गोवाला एंट्री करून साऊथ गोवाकडे गेलो. जायला यायला 1.5 तास लागत आहे. गेलो असतो आपण, पण ट्रॅव्हलिंगमध्येच टाईम वेस्ट होईल. त्यापेक्षा नॉर्थ एक्सप्लोअर करू नेक्स्ट टाईम जेव्हा आपण 2-5 वर्षांनी, तेव्हा ते डब्ल्यूमध्ये 10 करोड 2-5 वर्षांनी 2-5 वर्ष. आता 2017ला लास्ट मी आलो होतो, त्यानंतर आता 2024. तर हे गॅप बघितलं तर मला वाटते कमीत कमी 2 वर्ष तर लागतील जास्तीत जास्त. तर आम्ही एवढं काय तयारीमध्ये आला नव्हता इथं बीचवर, असं टाइमपाससाठी आलता. तर आता मन करायला की शॉर्ट्सवर आलं असतं तर बरं झालं असतं. एक्स्ट्रा कपडे घेऊन आलं असतं बरं झालं असतं. प्रत्येक बीचचं वातावरण थोडं चेंज असते. तर सनसेट एन्जॉय करायला आम्ही त्या टाईमला आपण टाईम लॅप्स चालू केलं. आणि आम्ही जिथं थांबायलो तिथली वाळू खड्डा व्हायला लागले तिथं ऑटोमॅटिक.
लावला हे बघ खड्डा, पाणी लाट येऊन गेलं ना खड्डा तयार व्हायला गेला. आधी असं आपण बोलत आतमध्ये आलो का पाणी आपल्याकडे आलंय कळ नाही. पण मगाशी पेक्षा पाणी वाढलंय. मगाशी माझी शॉर्ट्स भिजत नव्हते, आता शॉर्ट्स पण भिजलं. आपल्याला अजून स्विमिंग पूल एन्जॉय करायचं आहे. कधी करायचं योगाची नाही. तिथलं तर स्विमिंग पूल आठवलं तर आतमध्ये चांगली दिसतंय ना तिकडे. आतमध्ये सगळं कावळ्याचं टूथपेस्ट. पडायला पण व्हायला वाळू खिडक्याने खाली चालले गेले बघ. आता खड्डा तयार झाला आहे हे बघ. जिथं उभारतो ना तिथं खड्डा तयार व्हायला लागला. हे बघ हे बघ पाणी वाढलं. तर कसा वाटला तुम्हाला सनसेटचा टाईमलॅप्स? जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा. मी असे शॉर्ट्स अजून टाकण्याचा प्रयत्न करतो. आणि कॅमेराची बॅटरी 17-16% आली आहे. तर मला नाही वाटत मी आता काही रेकॉर्ड करू शकेल त्या पुढचं. तरी आपण कारमध्ये गेल्यानंतर चार्जिंगला लावणार आहोत. आणि अक्षय तर पाण्यात भिजत आहे. आता वाजले 6:50. तर इथंच बाहेरच डिनर करू. आपल्या हॉटेलमध्ये तर खूप एक्सपेन्सिव्ह आहे आणि क्वांटिटी कमी असते त्यांचं त्यात. सो आपण बाहेरच डिनर करून मग रूमकडे जाऊयात आपल्या. तर 7:18 वाजलेत आणि आमचं झालं इथलं. आणि अण्णा आत्ता बाहेर आला. तर आता बघूयात का तुम्हीकडे जायचं आलं. मी पण कन्फ्युजनमध्ये. टायमिंग असं झालं आहे की डिनरचं पण नाही. आपल्या हॉटेलकडे जायला म्हटलं तरी अर्धा तासाचा वेळ लागतो. तर अजून थोडं इथंच बीचवरती टाईम स्पेंड करतो. नाही तर अजून एक कुठलं बीच आहे लाईटेड तिकडं जातो. तर चला निघूयात. कॅमेराचं फुल हार्ड टेस्ट चालू आहे आमचं. संपला आता अजून एक 10 मिनिटात अंधार होता. 7:30 वाजले. आम्ही आलो 5 वाजता. 4:30ला आपलं जेवण झालं होतं. 5ला आम्ही आलो. तर आता बघतो इथंच काय आहे जवळपास फिरण्यासारखं. थोडं पाणी पितो. आल्यापासून पाणी पिलं नाही. रात्र झाले अजून इथे तेवढीच गर्दी आहे. जेवढं आम्ही आलो तर अजून उलट अजून गर्दी वाढते. जेवढं हे झालं तेवढं अजून गर्दी वाढली अंधारात. चलो गाइस हम आइसक्रीम खाते हैं अभी. तू कोणता घेतला? फिस्ट. मी घेतलं कोन चॉकलेट फ्लेवर ह्यांच्याकडून. ये गाइस इथं गोवामध्ये आम्हाला हॉप ऑन हॉप गोवा हॉप ऑन हॉप या नावाची डबल बस दिसलेली आहे. अँड आमचं फिरून झालेलं आहे. झालं आता आमचं. बसून थोडा आईस्क्रीम घेतो आणि निघतो घरी. ठीक आहे. आईस्क्रीम खाऊन आता वाट बघत बसलो एका फोन आला तर एका स्पॉटला जायचं, नाही आलं तर मग दुसऱ्या स्पॉटला जायचं. कन्फ्युजन बसलं आहे आम्ही. टाईम वाजलेत आता 7:54. आपल्याकडे अजून बराचसा वेळ आहे.
जर जमलं तर बाहेरच डिनर करून जायचं प्लॅन आहे, किंवा जरी रूमला गेलं तरी पुन्हा येऊन बाहेरच डिनर करणार आहे. नाही की नाही? आम्हाला डिझेल भरलेलं परवडत आहे, पण त्या हॉटेलला पैसे दिलेलं परवडत नाही आपल्या. तर निघत आहोत आपण. डिसिजन झालेलं आहे तिकडं जायचं आपल्या रूमला, आणि जर क्रूजचा जर फोन आला तर क्रूजला यायचं आहे, नाहीतर आम्ही डिनरला बाहेर पडू तिथून. जे होईल ते होईल, पण पहिला इथून रूमपर्यंत जावं लागेल, कारण ते बीचमध्ये गेल्यामुळं सगळे ड्रेस पण खराब झालेत. जाऊन थोडं फ्रेश होऊन किंवा थोडं चेंज करून नाईट ड्रेसवरती बाहेर पडेन मी. आलो आहेत आपण आपल्या हॉटेलपाशी. डबल ट्री बाय हिल्टन गोवा आपलं हॉटेलचं नाव आहे, रिसॉर्टचं. आतच लागलं त्यांच्याकडचं. थँक्यू. तर आपली गाडी वॅलेट पार्किंगला द्यायचं का आपणच पार्क करायचं? आपणच पार्क करूया. पुन्हा चावी घेणारच पण BMWच्या समोर लागला. हो बाबा, BMW टच आहे. तर हे आहे हॉटेलचं एंट्रन्स. थोडं फ्रेश होऊयात आणि पुन्हा निघूयात आपण बाहेर. तर सिक्युरिटी एवढी टाईट आहे, इथंच आहे. हे लावल्याशिवाय डोरच नाही निघत. एकदम टाईट सिक्युरिटी आहे अंबानी लोकांसाठी. विदाउट की उडत शकत नाही. बॉम्ब चेक करतात, खिशातून मोबाईल काढून पण बॉम्ब चेक करतात, गाडीच्या खाली पण मिरर लावून बॉम्ब चेक करतात. तिथं पण हे रूमकडे एंट्री हे तुम्हाला कार्ड असेल तरच एंट्री. पण आम्हाला ऑफरमध्ये बाय 2 get 1 कार्ड भेटलं आहे, पण ते कुठल्या रूमचं आहे माहीत नाही.